आज सोमवारचा भाजी मार्केटमध्ये आमचा बाजार असतो हे तुम्हाला माहीत आहे. मी आज मेथीची भाजी आणली आणि ती घेतली आणि आता मी ती बनवते. याच्यामध्ये फक्त मी लसूण, मिरची, डाळ थोडी आणि शेंगदाण्याचा कूटचा वापर करते. खूप छान ही अशी भाजी होते. त्याशिवाय मी मेथीचे पराठेही बनवते. अनेक पदार्थ या मेथीपासून बनवता येतात आपल्याला. ते मी माझ्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट टाईमला तुम्हाला दाखवेनच. यावेळेस मी माझी साधी अशी सोप्या पद्धतीची भाजी तुम्हाला दाखवते. परत मी इथं थोडीशी कणसंही आणलेली आहे बाजारातून. ती कणसंही मी जो कुकर आहे ना माझ्या त्यातच सेट करणार आहे, लावून देणार आहे, म्हणजे आपलं इंधनही वाचतं. इकडे मी ही कणसं ही बाजारातून नेहमीच घेऊन येत असते आणि ह्या कणसाचा मी वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करते. कधी असंच अख्खं भाजून देते मुलांना, तर कधी याचे फक्त शिजवून बटर, चाट मसाला वगैरे लावून देते. अनेक प्रकारे या स्वीट कॉर्नचाही उपयोग केला जातो आणि आपल्या मुलांना तुम्हीही वेगवेगळ्या प्रकारे ह्या जे स्वीट कॉर्न असतं ना ते देण्याचा प्रयत्न करा. कारण जी आपली जीवनशैली असते ना बाहेरची खाण्याची जास्त असते मुलांची, पण घरीच आपण जर एखादं असं चटपटीत रेग्युलर मुलांना दिलं तर ते एक शरीराला खूप चांगलं असं भेटतं. आणि इथं मी माझी भाजी इंडक्शन शेगडीवरतीच मी केलेली आहे आणि मला थोडंसं खिडकी पाहिजे होती आणि किचनला माझ्या खिडकीच नाही आहे, म्हणून मी इथं हे इंडस्ट्री जी माझी शेगडी आहे ती शेगडी मी माझ्या खिडकीच्या समोरच ठेवली. त्याच्यामुळे मला फ्रेश वाटते की इथं माझ्या भाज्या वगैरे मी करते, कुकर लावते, तर माझं मनही खूप प्रसन्न असं वाटतं. कारण हा जो उजेड आहे ना तो खूप मनाला असा प्रसन्न देणारा असतो, सूर्यप्रकाश. त्याच्यामुळे खिडकी